मला तर वाटलंच नव्हतं की रत्नागिरीच्या ह्या बीचवरून आम्हाला एवढा भारी सनसेट बघायला भेटेल. तर नमस्कार मंडळी, मी गौरव आणि स्वागत आहे तुमचं काय नाही रे कोकणात या सिरीजच्या 4थ्या भागामध्ये. विजयदुर्ग किल्ला पाहून झाल्यावर दुपारचं जेवण केलं आणि गाडीत बसलो आणि आम्ही आलो रत्नागिरीच्या फेमस अशा कशेली बीचवर. म्हणजे आजवर मी ह्या बीच बद्दल जेवढं ऐकलं होतं ना त्याच्यापेक्षा दुपटीने हा जास्त सुंदर होता. क्षणभरासाठी मला गोकर्णच्या पॅराडाईज बीचची आठवण झाली खरी, पण शेवटी कोकण ते कोकण हो. आणि आपल्या कोकणाला तर जगात कशाची सर नाही बघा. घरून निघताना आईने बजावून सांगितलं होतं की पाण्यात अजिबात उतरायचं नाही, म्हणून मग तिथून गप गोवान मागे निघालो आणि संध्याकाळी सनसेट बघायला रत्नागिरीच्या भाटे बीचवर आलो. त्या बीचवर तासभर निवांत सूर्यास्त बघत बसलो आणि दिवसात एकदम सुंदर शेवट केला. दुसरा दिवस उजडला तेव्हा सगळं काय आवरलं आणि फिरायला बाहेर पडलो. आज रत्नागिरीची माझी एक मैत्रीण तेजलने पण आम्हाला जॉईन केलं होतं आणि त्यातल्या त्यात शुभम आणि दीप्तेश पण आम्हाला भेटले, कारण योगायोगाने ते पण इकडेच फिरायला आले होते. मग सर्वांनी मिळून सगळ्यात पहिल्यांदा रत्नदुर्ग किल्ला गाठला. तसं तर हा किल्ला रत्नागिरी पासून 5 जवळच आहे, त्यामुळे बरेच जण इथे भेट देतच असतात. आणि आज आमच्या शुभमने ड्रोन पण आणला होता, मग त्यातून मस्त ड्रोन शॉट्स घेतले.